मा मिरासदार यांचा प्रसिद्ध कथासंग्रह भूताचा जन्म या कथासंग्रहातील एक कथा आज आपण पाहणार आहोत. कथेचं नाव आहे भूताचा जन्म. गुणगुळ्याचा माळ हे ठिकाण भूताच्या दृष्टीने अगदी गैरसोयीचे होते. ना तिथे एखादी पडकी विहीर ना पडका वाडा. पिंपळ वड असली प्रचंड झाडेही त्या ठिकाणी अजिबात नव्हती. काही ठिकाणी उगीच आपल्या 4-2 बाबळी होत्या, पण बाबळीसारख्या काटेरी झाडांवर बसण्या इतकी भूते काही मागासलेली नव्हती. विहीर आड तर सोडाच, पण भूतांचा बाजार म्हणून प्रसिद्ध असलेला मसनवटीचा भागही तिथे कुठे आसपास नव्हता. म्हणजे भूताचा जन्म व्हायला ती जागा अगदीच निरुपयोगी होती. येऊन जाऊन एक पिंपरणी त्या माळाच्या माथ्याच्या अलीकडेच उतरणीवर तग धरून होती. ती किंचित वाकलेली होती. यामुळे हजामत केलेल्या बडचीच्या डोक्यावरील शेंडीसारखेच तिचे सौंदर्य दिसत होते. या पिंपरणीच्या पाठीमागे एक लहानशी डगर होती. तिच्याकडेने थोड्याशा बोराट्या तरवड. बस एवढीच त्या माळावर अपूर्वाई होती. अशा या भकास वृक्ष ठिकाणी जन्म घ्यावा असे कुठल्याही शहाण्या भूताला वाटले नसते. पण शहाणा आणि गाढव हे 2 प्रकार माणसांप्रमाणेच भूतांतही असल्यामुळे एक भूत ते नको नको म्हणत असताना त्या ठिकाणी जन्माला आले. आपण कुठे जन्माला यावे हे कुणाच्याच हातात नसते. त्यामुळे त्या भूताला या गुणगुळ्याच्या माळावर अगदी नाक मुठीत धरून जगात उडी घ्यावी लागली. म्हणजे झाले काय? त्या दिवशी अमावास्या होती. रात्रीचा काळाकुट्ट अंधार सगळीकडे दाटला होता आणि अशा भयानक वेळी पैलवान तुकाराम लांडगे हा त्या माळावरच्या गाडीवाटेने खालच्या वस्तीकडे चालला होता. तुकाराम म्हणजे देशमुखाने पाळलेला पठ्ठ्या होता. रोजचे 5 पासे जोर आणि खाटूम खुटूमचे जेवण कधी चुकत नसल्यामुळे त्याच्या दंडाच्या बेडक्या कडक फुगल्या होत्या. मांड्यांचे पट फिरत होते. गर्दन उतू चालली होती आणि आधीच आकुड असलेले नाक गालांत गडप झाले होते. कानशिलांवर गुच्चे बसून बसून त्यांची भजी झाली होती आणि एखाद्या जवान बाईसारखी त्याची छाती उभार होती. तो चालू लागला म्हणजे एखाद्या अंबारीचा हत्ती झुलल्यासारखे वाटत होते. पण एक गोम होती. तुकाराम आडनावाने लांडगे असला तरी त्याचे काळीज उंदराचे होते. देवधर्म, भूतपिशाच, जादू टोणा, मंत्रतंत्र असल्या गोष्टींना तो फार दचकत असे. म्हणून आज अंधारातून चालत असताना त्याची छाती लटलट करीत होती आणि तोंड कोरडे पडले होते. मनात नाना विचार येत होते. हा माळ एकल्याने तुडवायचा, सोबतीला कुणी नाही. समजा धरले एकदम भूताने आणि घोळसले आपल्याला तर मग काय करायचे? भूताला दंडवट घालून त्याचे पाय धरायचे? पण चायला तेही उलटे असायचे. का इकडच्या बाजूने नमस्कार करून तिकडच्या बाजूने पाय धरायचे? छे छे, त्यापेक्षा सुसाट पळावे हे चांगले. पण तसे तरी होईल का? हात लांब करून धरले त्याने म्हणजे मग मात्र सोडायचे नाही ते. बायली काय करावे बरे? तुक्याच्या लहानशा डोक्यात अशा तऱ्हेचे भयंकर विचार येत होते. अंगावर मधूनच काटा उभा राहत होता आणि पावले झपझप पडत होती. आता माळ लागला होता. अंधार जास्तच वाढत होता आणि माळावरचा मोकळा वारा अंगाले जोराने झोंबत होता. रात्रीची किरकिर कर्कश होत होती आणि सगळीकडे अगदी स्तब्ध होते. लांबून कुठून तरी क्वचित वस्तीवरच्या कुत्र्यांची भुभू ऐकू येई. शांततेचा डोह त्याने किंचित ढवळल्यासारखा होई. क्षणभराने पुन्हा पूर्वीपेक्षा अधिक शांत होई. तुक्या झपाझप चालला होता. तो अंधार त्याला दचकवीत होता आणि भीतीचे काटे कुणीतरी काळजात रुतवीत होते. आपल्या पावलांचा आवाज जरी झाला तरी त्याचे काळीज लटकन उडत होते. पावले भराभर पडत होती आणि त्यामुळे त्यांचा पुन्हा मोठा आवाज येत होता.
माळाच्या सरळ गेलेल्या वाटेकडे त्याने नीट निरखून पाहिले. पावलांचा आवाज येत होता. पुढे कुणीतरी भराभर चालत होते. अंधार होता, नीट दिसत नव्हते, तरी पण कुणीतरी चालत होते खास. तुक्याने डोळे फाडून बघितले. कोण चालले असावे? माणूसच असेल ना, का भूतभीत असेल? मग मात्र मेलो. पण छे, भूत कुठले असायला? भूताच्या पावलांचा आवाज येत नसतो. बहुतेक कुणीतरी आपल्यासारखाच असावा. बघूया तरी. असलास तर बरी सोबत झाली. एकमेकांच्या नादाने सोबतीने ही वाट तरी सरेल. असा विचार करीत तुकारामाने पावले झपाझप टाकली. अंतर तोडले आणि तो माणूस जवळ राहिला हे साधारण दिसल्यावर त्याने हळी दिली. ओ पाहुणं. समोर पांडुरके दिसणारे कुणीतरी थांबले. आवाज आला, कोण हाय? आणि त्यापाठोपाठ विडीच्या लाल उजेडाचा कण क्षणक्षण चमकला आणि नाहीसा झाला. आहे, माणूसच आहे, कारण भूत विडी ओढते ही गोष्ट अजून कधी आपण ऐकली नाही. मग राहिलेले अंतर झपाझप तोडून तुकाराम त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, कुणीकडे निघाला? या माळाच्या वाटेनेच ना? अंधारात तोंड नीट दिसत नव्हते, पण आवाज स्पष्ट ऐकू आला. होय, का बरं? काय नाही, चला सोबतीला घावलं कुणीतरी. असं बोलून तुकारामाने पावले पुढे टाकली. तो पाहुणाही हलला. का हो, सोबतीला काय काढलं? भेता काय रातच्या चालीला? आता तुकारामाने चंची काढली होती. खरे म्हटले तर मगापासून ती खिशात वळवळत होती, पण मगाशी भीतीमुळे तेवढी उसंत नव्हती. पण आता काहीच हरकत नव्हती. सुपारी कात्रीत तुकाराम बोलला, भेता म्हणजे काय? लई भूताचा तरास असतो या राज्याला. आणि आज तर आमुषा हाय. मग असल काय करतात भूता आपल्याला? असं बोलू नका. लय बाऱ्या गंड्याचे असतात एक एक. हडळ तर लय वाईट म्हणतात. अरे तसं म्हणतात निक्क, पाहुणा म्हणाला. पण एकानं बी भूत बघटलं नाही, उगीच आपला चावटपणा. म्हणजे तुमचा विश्वास नाही म्हणा की? अजिबात नाही. बघा, दावला एखादा हिसका म्हणजे समजल. आत्ताच काय दावायचं ते दाव म्हणाव त्याला. बघू, होऊन जाऊ दे. पाहुणा असा एकरीवर आला तेव्हा तुकाराम गडबडला. त्याचे काळीच पुन्हा लुटू उडू लागले. हो, खरंच एखाद्या भूताने हे ऐकले आणि घेतले मनावर म्हणजे? मग आला का पश्चाताप? उगीच पिढा आपल्या पाठीमागे. काय बघायचे असेल ते एकला जाऊन बघ म्हणावे. आत्ता हा ताप कशाला? मग तोंडातले पान थुंकून तो म्हणाला, जाऊ द्या राव या गोष्टी, उगीच भ्या वाटती या. भ्या वाटाय काय झालं? पाहुणा इटीने म्हणाला. मोप गोष्टी ऐकल्यात असल्या मी. सांगू का तुम्हाला एखादी? हे ऐकल्यावर तुकाराम भयंकर घाबरला. भूताच्या गोष्टी 4 माणसात बसून दिवसा उजेडी ऐकायच्या असतात. आमुषेच्या रात्री गावाबाहेर माळावर जर त्या ऐकू लागलो तर मग फार कठीण काम झाले. नका महाराज, आता या वक्ताला असलं काही काढू नका. लय खवीस आहेत भूत इकडची. असं तर एकदा आमच्या गावातल्या सोनारावर भूत लय खुश झालं, तुकाराम उत्साहाने सांगू लागला. त्याची गोष्ट बंद करण्याच्या नादात आपणच एक गोष्ट सांगू लागलो आहोत याचे त्याला भान नव्हते. पाहुण्याने नुसता हुंकार भरला. का म्हणाल तर तो सोना रोज आपलं सोनं तापवायचा, लाल करायचा आणि पाण्यात बुडवायचा. त्याचा आवाज व्हायचा चर्र असा आवाज भूताला लय आवडायचा. निक्का त्यो आवाज ऐकायला म्हणून ते भूत रोज त्याला सोनं आणून द्यायचं रातच्या वक्ताला आणि म्हणायचं तापीव ते. कुठनं आणायचं सोनं? पाहुण्याने मध्येच विचारलं. काय बाबा, आपल्याला ठाऊ नाही, तुकाराम दोन्ही गालांना हात लावून म्हणाला. आणायचं ते भडवं कुठून तरी, एवढं खरं. तर काय सांगत होतो? आणायचं आणि त्या सोनाराला म्हणायचं तापीव.
ताप्यू? हां, ताप्यू आणि आवाज काढ त्याचा. सोनार आपला तापवायचं की लाल होईस्तवर, मग पाण्यात घालायचा आणि जेव्हा चर्र आवाज व्हायचा त्याचा, तेव्हा ते भूत ही 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 करून खिदळायचं बघा आणि जायचं निघून. मग पुढं काय झालं? काय व्हायचं? अव तो सोनार गेला भिवून. रोज रातच्या पारीला ही पिढा, ते भूत आपलं त्याच्या मांडीला मांडीन लावून बसायचं, रोज नवीन सोनं आणून द्यायचं. बरं होतं की मग. कशाचं बरं राव, सोनार लागला या भीतीनं मरायला, पर ते भूत काय यायचं राहीना. मग सोनारानं काय केलं, घेतलं सोनं एकदा, लाल तापिवलं, बाहेर काढलं आणि जेव्हा एकदम भूताच्या मांडीला चटका दिलाय त्याचा, पळून गेलं त्याच्या आईला. पुन्हा काय हाणबिगार परत आलं नाही अशी गोष्ट ऐकून पाहुण्याला भीती वाटू लागेल अशी तुकारामाची कल्पना होती. कारण ती सांगताना तो स्वतः घाबरला होता आणि इकडे तिकडे दचकून बघत होता. पण पाहुणा हसू लागलेला बघून त्याला आश्चर्य वाटले. काय माणूस आहे, भूताची एवढी भयंकर गोष्ट सांगून सुद्धा त्याला काहीच भीती वाटत नाही. म्हणजे आता कमाल झाली. मग तो थोडा रागावून म्हणाला, हसताय तुम्ही? पाहुणा हसत हसतच म्हणाला, मग काय रडू? ही ही. बघा बरं का, समजल एखाद्या वेळेला, मग समजच हसणं येईल बाहेर. तुकारामाने कळकळीचा इशारा दिला आणि तसे करताना तोच पुन्हा जास्त घाबरला. येऊ द्या हो. पाहुणा दाट होत चाललेल्या अंधाराकडे बघून म्हणाला, काय होईल काय होईल काय होऊन काय होईल हुन हुन असं? त्या गणप्यासारखं आणि त्याच्या दोस्तासारखं होईल तुमचं, तुकारामाने अडखळत सांगितले. त्यांचं काय झालं? पाहुण्याने आता तोंडावर धोत्राचा सोगा घेतला होता, तरीही हसू बाहेरच पडत होते. आता खरोखरच त्या माळावर अंधार चांगला दाटला होता. वारा सो सो करीत धिंगाणा घालीत होता. अंगाला झोंबून शहारे आणीत होता. माळावरची ती पिंपळणे आता लांबून अंधुक दिसत होती आणि तिची पाने विचित्रपणे सळसळत होती. सगळीकडे अगदी स्तब्ध होते. तुकारामाने इकडे तिकडे चोरटीपणाने बघितले. मग हळू आवाज काढून तो म्हणाला, त्याची काय गंमत झाली ते बी असंच, दारू प्यायचं, दरोडे घालायचं आणि कुठं बी हिंडायचं भाडं. एकदा कुठंतरी घातला दरोडा आणि लांब गावाबाहेर गेलो तर ती हिर नाही का आणि धर्मशाळा. असल पुढं काय झालं? पाहुण्याने खड्या आवाजात विचारलं. अव हळू बोला. तर बसले की धर्मशाळेत जाऊन संकट भाकऱ्या बांधून घेतलेल्या, दारू पिऊन ल्हास झालेले गडी आणि लागले की चोरलेला पैका मोजायला. समोर एक चिमणी निक्की, ते पैसे मोजत्या तवर भूतानं समद्यांच्या भाकरी खाऊन टाकल्या आणि अब करून ढेकर दिला. जो तो म्हणतो या दुसऱ्यानंच दिली बरं का ढेकर. भूत जेवलं मरस्तवर आणि लागलं चिमणी इजवायला. पहिल्यांदा वाटलं च्या बाईली वाऱ्या बिऱ्यानं इजली असल म्हणून पुन्हा लावली तर पुन्हा इजली. जे ते म्हणते तूच इजवलीस. मग काय, जेव्हा पुण्यांदा लावली आणि बघायला लागले तेव्हा काय, अंधारातनं एक हात पुढं येतं या आणि चिमणी इजवतो या. नुसती हाडकोच आपली. मग काय, लटा कापाय लागले समदे. हे सांगताना तुकाराम लटा कापू लागला. पुढं काय, घाम फुटला समद्यांना, नशाच उतरली. आता तुकारामाला घाम सुटला होता. मग ते भूत चढलं की हिरीजवळच्या झाडावर आणि दिली धाडतीशी हिरीत उडी टाकून धबेल करून. पुन्हा काय बाय आवाज करीत आलं वरती. पुन्हा चढलं झाडावर आणि पुन्यांदा ठोकली उडी हिरीत. रात सात हे धुमाकूळ. झाडावर चढायचं आणि हिरीत उडी ठोकायची, दुसरी बात नाही. पुन्यांदा झाडावर चढायचं आणि पुन्हा हिरीत उडी ठोकायची. मग काय झालं? काय व्हायचं? खाडदिशी दारू उतरली समद्यांची. फटफटस्तवर ह्यो दंगा आपला चाललेला. फटफटलं तेव्हा पळत आले गावात. पुन्हा म्हणून कधी राज्याला बाहेर गेले नाहीत. तुकारामाने समारोप केला आणि तो पाहुण्याकडे बघू लागला. आता तरी पाहुणा नक्की घाबरलेला असणार. भीतीने त्याचेही काळीज उडत असेल. आपल्यासारख्याच त्याच्याही अंगाला घाम आलेला असेल खात्रीने, कारण गोष्टच तशी भयंकर सांगितली होती. कुणीही माणूस घाबरून गेले असते. पण पाहुणा परत खुदू हसू लागलेला बघून तुक्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. रागही आला.
म्हणजे हा काय चावटपणा? माणूस आहे का कोण आहे? भूताची गोष्ट ऐकायची आणि घाबरायची नाही म्हणजे काय? भलतेच काहीतरी. त्यांनी पुन्हा एकदा निक्षून सांगितले, तुम्ही हसताया पर पस्तावल बघा एखाद्या वेळी. कुठं भेटतील भूतं ते सांगाय यायचं नाही. हे ऐकून पाहुणा एवढंच म्हणाला, का हो पैलवान, ही भूतं असतात तरी कुठं? मग त्यावर तुकारामाने जी माहिती सांगितली ती वरून पाहुण्याला एवढे समजले की ही भूते कुठेही असू शकतात. ती अमक्या ठिकाणी नाही तसे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही. कदाचित ती सध्या आपल्या घरात माळवदावर बसलेली असतील. कदाचित ती अगदी याच वेळी आपल्या पाठीमागून पावले टाकीत अगदी अदबीने येत असतील. साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात, विहिरीत, मसणवटीत असतातच. विशेषतः विहिरीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचे रूप घेऊन इकडे तिकडे हिंडत असते. कुणी एकटा दुकटा आढळला तर त्याला विहिरीत नेऊन मारते. बिलकुल हैगय करीत नाही. पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड, पिंपरणी, लिंब असल्या झाडांवरही भूते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात. दिवसा ती काही करत नसली तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते. त्यावेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेशात भेटतात. त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात, पण तसे काही त्यांच्यावर बंधन आहे असे नाही. अमावास्येच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात. अशा वेळी त्यांच्या संबंधी काहीही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे हे धोक्याचे असते. आता माळ निम्म्याच्या वर तुडवून झाला होता आणि समोरचे एकुलते एक पिंपरणीचे झाड जवळ येत चालले होते. वाऱ्याने त्याची पाने विचित्रपणे सळसळत होती. झाडाची रस्त्यावर पडलेली सावली त्या अंधारातही चांगली दिसत होती. सावलीचा तो काळा डाग रस्त्यावर चमत्कारिक रीतीने हलत होता. तुकारामाने सांगितलेली माहिती ऐकून घेतल्यावर पाहुणा काही बोलला नाही. तसाच पुढे चालला. डोके खाली करून मग त्याने खिशातली विडी काढली, काळ्याची पेटी काढली. नंतर तो म्हणाला, या पिंपरणीखाली बसायचं का 2 मिनिटं? ते ऐकून तुकाराम एकदम गडबडला आणि बावरून म्हणाला, आणि ते कशाला हो? विडी वडायचे, या माळावर काडी नाही पेटायची. बसू तिथंच आणि निघू लगेच. काय? नाही ते खरं तुमचं, पर काय? नाही त्या पिंपरणीखाली नको व पुढं वडा कुठं तरी. का हो? भ्या वाटतं या काय? भ्या म्हणजे काय? पर थोडं वाटतं या खरं. भूत असेल म्हणता वय तिथं? नाव काढू नका त्याचं. तुकारामाला घाम फुटला. काय ह्या वक्ताला ईशाची परीक्षा? उगी आपलं चला की गुमान पुढं. काय भेटताय राव? बघू दे तरी मला एकदा कसलं असते भूत ते. आणि तुम्ही बी बघा माझ्या संगट. ह्या आपल्याला नाही बघायचं? तुकाराम भिवून म्हणाला. हो, आपल्या उद्धटपणामुळे खरोखरच भूत येऊन समोर उभं राहायचं. या निसंगाला त्याचे काय, पण आपण आपले जपले पाहिजे. चला ओ, एकदा बघाच गंमत. आलंच भूत तर बिडी देऊ त्याला वडायला. चला. भूत विडी वडतं? तुकारामाने तशाही स्थितीत जिज्ञासेने विचारलं. न वडाय काय झालं? भूतच आहे ते. माणसासारखं सगळं असतंय त्याचं. सिगरेटसुद्धा वडते एखाद्या बारीला. अगं बाबाऊ, तुकाराम घाबरून म्हणाला. आणि हाडळ असली तर? ती बी वडते सिगरेट. तिला काय धाड आली या? लय सुधारली आहेत भूता आता. अगं बाबाऊ, तुकारामाने पुन्हा आश्चर्य व्यक्त केले. ही भूताची माहिती त्याला अगदी नवीन होती. भूतातल्या त्या बाया देखील सिगरेट ओढू लागल्या म्हणजे कमाल झाली. आणि तो पिंपळावरचा मुंजा, तो सुद्धा बिड्या ओढतो का? असा प्रश्न त्याच्या अगदी तोंडावर आला होता. पण सगळे ओढतात म्हटल्यावर त्यात तो आलाच. बामणाची लहान पोरे देखील बिड्या ओढू लागली. खरं ना हो, का चेष्टा करते आहे माझी? असं म्हणत म्हणत तुकाराम दबकत पाहुण्याच्या पाठोपाठ झाडाकडे गेला. पाहुण्याने त्याला धीर दिला असता तरी त्याची भीती अजिबात गेली नव्हती. त्याचे काळी सशासारखे उडत होते आणि सगळ्या अंगावर काटा उभा राहिला होता. एकट्याने पुढे जायची भीती वाटत होती, म्हणूनच तो पाहुण्याबरोबर थांबायला तयार झाला होता. ते दोघेही जरा अंतर ठेवून झाडाच्या बुंध्याला टेकून बसले. अंधारातच बसले. समोरून माळावरचा वारा सोसाट्याने येत होता आणि त्यांच्या अंगावर झेप टाकीत होता.
झाडाची पाने जोराने सळसळत होती आणि फांद्या वेड्यावाकड्या हलत होत्या. रात्रीची किरकिर इतकी वाढली होती की नीट आवाजही ऐकू जात नव्हता. सगळीकडे अगदी शांत आणि उदास होते. तुकारामाने आभाळाकडे बघत चांदण्या मोजल्या. मग त्याला पानतंबाखूची आठवण झाली. खिशातली चंची काढून त्याने वर गुंडाळलेला दोरा उलगडला. त्यालाच अडकवलेल्या अडकीत त्याने सुपारी कातरली. भुगा तोंडात टाकला. मग पान काढून ते पुसले. चुन्याच्या डबीला नख लावून चुन्याचे पट्टे अंधारातच पानावर ओढले. कात खाल्ला, तंबाखू खाल्ली. 2 मिनिटे चगळून शेजारी पिंक टाकली. अशी 2-4 मिनिटे गेली. थुंकून थुंकून पान संपून गेले. गालातून जीभ फिरवून तुकारामाने राहिलेला भागही तोंडाबाहेर टाकून दिला. मग मात्र त्याला अस्वस्थ वाटू लागले. कुणीतरी भीतीचा काळा पंजा त्याच्यासमोर धरू लागले आणि त्याचा जीव वरखाली होऊ लागला. या पाहुण्याच्या नादाने आपण अशा भयानवेळी इथे बसलो, नाहीतर बापजन्मी कधी बसलो नसती बिलामत. एखाद्या वेळी दिसला वेडावाकडा प्रकार म्हणजे गच्चंतीच व्हायची आपली. छे छे, इथे बसण्यात फार गाडोपणा आहे. अजून कसे या पाहुण्याचे विडी ओढणे संपले नाही. अशा विचारात इतका वेळ उगीच इकडे तिकडे फिरवत राहिलेली आपली दृष्टी त्याने पाहुणा बसला होता त्या जागेकडे वळवली आणि तो म्हणाला, पण म्हणाला काही नाही. त्याची दातखिळीच बसली. कारण त्या ठिकाणी पाहुणा नव्हताच, कुणीच नव्हते. झाडाच्या बुंध्याला टेकून जिथे तो मागाशी बसला होता ती जागा आता रिकामी होती, पूर्ण रिकामी. आणि त्या ओसाड भयान माळावर त्या पिंपरणीच्या दाट काळ्या सावलीखाली तुकाराम एकटाच होता, अगदी एकटा. काय झाले ते प्रथम त्याला समजलेच नाही. मग कोणीतरी भयानक भीतीचे थंड व बधीर करणारे हबकारे त्याच्या तोंडावर मारले आणि त्याच्या सर्वांगात मुंग्या पसरल्या. एक मोठी किंकाळी फोडावी असे त्याला वाटले, पण त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेना. एक क्षणभरच असे झाले. मग एकाएकी त्याच्या पायात विलक्षण गती आली. तो पळाला. डोळे फिरवीत, चेहऱ्यावरून घामाचे ओघळ येत आणि तोंडावाटे अक्षरही न काढता तो पळत सुटला. गावाच्या दिशेने आलेल्या वाटेने तो चौखूर उधळला. पार दिसेनासा झाला. तो गावात येऊन पोचला तेव्हाही त्याच्या तोंडून एक अक्षर बाहेर पडत नव्हते. सगळे कपडे भिजून चिंब झाले होते आणि त्याला विलक्षण धाप लागली होती. लोकांनी त्याला नीट बसवले, पाणी पाजले आणि विचारले, अरे तुका, काय झालं, कशाला भ्यालास? आपण 5-50 माणसात आहोत हे चांगलं डोळ्याने बघितल्यावर तुकाराम सावध झाला. त्याने तोंड उघडले. तो म्हणाला, भयंकर, भयंकर, फार भयंकर. अरे पण काय? माळावरच्या पिंपरणीखाली एका भूताची गाठ पडली. त्याची माझी कुस्ती झाली. चितपट केलं त्याला मी. तेव्हा खवळून माझ्या अंगावर आलं आणि माळ सरस्तवर मागं लागलं. आणि असं म्हणून तुकारामाने पहिल्यांदाच किंकाळी मारली आणि तो बेशुद्ध पडला. समोरून सारखा वारा येत होता. विडी पेटता पेटेना. म्हणून पाहुणा आपल्या जागेवरून उठला आणि झाडाच्या पाठीमागच्या बाजूला गेला. तिथे वारा अगदी बंद होता. काडी ओढून त्याने विडी पेटवली. तिचे 4-2 मनसोक्त झुरके घेतले आणि नाकातोंडातून गरम धूर बाहेर काढीत तो अगदी निवांतपणे पडून राहिला. त्याला आपल्या सोबत्याचे हसू येत होते. काय सारखा भूताची भीती दाखवत होता. बघितले तर हत्तीसारखा गडी, पण उगीच मिलमिशा. स्वतःच गोष्टी सांगत होता आणि स्वतःच लटलट कापत होता आणि सारखा भूत दिसेल भूत दिसेल म्हणून धाक घालीत होता. या विचारात काही मिनिटे गेली. आपल्या सोबत्याचे एक अक्षरही ऐकू आले नाही हे बघून पाहुणा मनात चमकला. गडबडीने विडी विझून तो अलीकडच्या बाजूला आला. त्याने बघितले, पण कुणीच नव्हते तिथे. तो पैलवान बसला होता. ती जागा अगदी रिकामी होती. त्या ओसाड माळावर दाट सावलीच्या पिंपणीखाली तो अगदी एकटा होता आणि रात्र अमावास्येची होती. ते बघून पाहुणा एकदम बधिरला. काय झाले ते प्रथम त्याला नीट समजलेच नाही. डोळे चोळून त्याने पुन्हा एकदा नीट बघितले आणि मग त्याचा भयंकर अर्थ त्याच्या ध्यानी आला. मग तो तिथे थांबलाच नाही. भीतीने गुरासारखा ओरडला. त्याचे सगळे रक्त उलते पालते झाले आणि किंकाळी फोडून तो विलक्षण वेगाने पळाला. दगडाधोंड्यांतून, ओढानाल्यांतून, रानावनातून पळाला. पळताना त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही.
तोंडावरून घामाचे पाट वाहत आहे, चेहरा पांढरा फटक पडला आहे, छाती भात्यासारखी वरखाली होते आहे. अशा स्थितीत तो कुठल्या तरी वस्तीला येऊन पडला. मरू घातलेल्या जनावरासारखा फेस गाळू लागला. अशा रीतीने पिंपरणीवरच्या भूताने आल्या आल्या 2 माणसांना दणका दिला. ते भूत पुढे लवकरच मोठे झाले, त्याची वंशावळही वाढली. जाता येता माणसांना अडवून त्यांच्याशी ते दंगामस्ती करू लागले. कुणी त्याला झाडाच्या बुंध्याला टेकून सबंध रस्त्यावर पाय पसरून बसलेले स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. अमावस्येच्या रात्री कुणी सबंध माळावर दिवट्या नाचताना पाहिल्या. त्यावरून ते 100-150 तरी भूते असावीत असे लोकांना स्पष्ट कळून चुकले. आता ती वाट बंद झाली आहे. रात्रीच्या वेळी तर तिकडे कुणी फिरकतही नाही. येऊन जाऊन गावातले धाडसी लोक तेवढे अमावस्येच्या रात्री तिकडे जातात, भूतांच्या दिवट्या नाचताना बघतात आणि त्यांच्या पंक्तीला बसून जेवण करून माघारी येतात. आणि तुकाराम लांडगेही नेहमी गुणगुण्याच्या माळावर भूताशी आपण कशी कुस्ती केली त्याचे फक्कड वर्णन सांगत असतो.